इथून पुढे मंडळी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये, शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये वंदे मातरम हे संपूर्ण गीत गावं लागणार आणि त्यासाठी तिथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सावधान स्थितीमध्ये उभं राहावं लागणार आहे. आणि हे गीत 3 मिनिट आणि 10 सेकंदाचं आहे. पहिलं जे वंदे मातरम आपण गायचो, गेले 8 दशकं 80 वर्ष जे गीत आपण गात होतो शाळा कॉलेजेसमध्ये, सरकारी ऑफिसेसमध्ये, ते होतं 56 सेकंदाचं. आता तेच गीत आपल्याला 3 मिनिट आणि 10 सेकंदाचं गायचं आहे. कारण काय तर आपल्या देशावर किती प्रेम आहे, आपण देशासाठी काय करू शकतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि कुठं सिद्ध करायचं? सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी ते सिद्ध करायचं. म्हणजे बघा, तुम्ही देशप्रेमी आहात की देशद्रोही आहे हे या गीतावरून आता आपण ठरवणार, म्हणजे आपलं सरकार ठरवणार हो. आणि हे गीत 6 कडव्यांचं गायचं का ठरवलं गेलं असेल बरं? आपल्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास 21 ते 22% लोकसंख्या अशी आहे जी हिंदू नाही आहे. म्हणजे ते मुसलमान असतील, ते ख्रिश्चन असतील, ते जैन असतील, ते शीख असतील, ते पारसी असतील, असे 21 ते 22%. म्हणजेच आजच्या लोकसंख्येमध्ये जर आपण 140 कोटी लोकसंख्या धरली तर 30 ते 32 कोटी लोक हे हिंदू नाहीत. म्हणजे ते किंवा त्यांच्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये हे गीत जर पूर्ण गायलं नाही तर ते सगळे लोक 30-32 कोटी लोक देशद्रोही ठरतील आणि हे सरकार त्यांना देशद्रोही ठरवणारच. ज्या ठिकाणी काँग्रेसचे समर्थक आहे, BJPचे नाही आहेत, त्या ठिकाणी हे गीत कदाचित पूर्ण वाजवलं जाणार नाही वाजवलं गेलं त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांना सुद्धा देशद्रोही ठरवतील. म्हणजे आपल्या देशामध्ये आता इथून पुढे नवी प्रथा सुरू होणार की देशप्रेमी कोण आहे आणि देशद्रोही कोण आहे हे ते 6 कडव्याचं जे वंदे मातरम गीत आहे त्यावरून ठरवलं जाईल. आणि ह्याचीच भीती आता आपल्या देशातील लोकांना वाटू लागली आहे. कारण तुम्ही देशासाठी काय करता, किती तुम्ही योगदान देता, तुम्ही किती भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करता, किती लोकांना रोजगार देता, शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही कसे हाताळता, या वेगवेगळ्या घटकांसाठी तुम्ही कसा आवाज उठवता, यापेक्षा तुम्ही त्या 3 मिनिट 10 सेकंदात काय करता ह्याच्यावरून तुम्ही देशप्रेमी आहात की देशद्रोही आहे हे ठरवलं जाणार. बाकी तुमचं वर्तन कसंही असू द्या, फक्त ते 3 मिनिट 10 सेकंद महत्त्वाचे आहे. आणि हेच 3 मिनिट 10 सेकंद देशामध्ये आणि देशातील लोकांमध्ये फूट पाडतील, समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे ठरतील असं मला वाटतंय. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. मलाही पूर्ण 6 कडवे हे वंदे मातरम गीत गायला काही अडचण नाही, कोणालाही असू नये. पण ज्या लोकांमध्ये देवी देवता नाही आहेत त्या लोकांनी हे गीत का गायचं हा प्रश्न असताना, आणि ह्या प्रश्नाचं स्वरूप सरकारला माहीत असताना सुद्धा सरकार जाणून बुजून लोकांमध्ये सामाजिक ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त मतं आपल्याकडं कशी मिळतील, हिंदू वोट बँक कशी तयार होईल, ह्यासाठी हा प्रयत्न आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, तुमचं याबद्दल काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.